मित्रांनो, अमेझॉन मध्ये एक खूप मोठा चेंज आलेला आहे आणि त्याच्यामुळे तुमचे भरपूर पैसे वाचणार आहेत. पैसा ही पैसा होगा. आतापर्यंत आपण ह्या गोष्टी करण्यासाठी थर्ड पार्टी ऍप वापरत होतो, पण आता गरज नाही. अमेझॉनचा स्वतःचा आता प्राइस हिस्ट्रीचा फीचर आलाय. याचा अर्थ 30 दिवसापूर्वी आणि 90 दिवसापूर्वी त्याच प्रॉडक्टची जे तुम्ही खरेदी करताय त्याची प्राइस काय आहे. कुठल्याही तुम्ही प्रॉडक्ट वरती गेला ना की खाली प्राइस येते, त्याच्या खाली प्राइस हिस्ट्री येते, ते चेक करून बघा. आणि मी आता भरपूर प्रॉडक्ट्स बघितले मित्रांनो, काहीचे कमी झाले होते, काहीचे जास्त झाले. हे तुमच्या बाईंग डिसिजन मध्ये खूप फरक आणतात. का? कारण की जर का कमी होता आधी आणि वरती गेलाय तर थोडे दिवस थांबला तर एखाद्या वेळेस खाली येईल आणि तुमचे पैसे वाचतील. ऍट द सेम टाइम जर का तुम्हाला असं दिसलं की 2 महिन्यापूर्वी याची प्राइस जास्त होती आणि आता कमी आलेली आहे, तर तुम्हाला आता घ्यायला हरकत नाही, कारण की प्राइस कमी झाली आहे. तर बाईंग डिसिजन करताना हा महत्वाचा फीचर वापरा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय होती त्या प्रॉडक्टची प्राइस. पण मित्रांनो, एक गोष्ट सांगू का, मला थोडीशी डाऊट होते ह्याच्यामध्ये. जर का अमेझॉनने मॅन्युप्युलेट केलं असेल तर, आता शेवटी अमेझॉनचंच फीचर आहे, त्यांनी काही मॅन्युप्युलेशन केलं की लोकांनी अजून जास्त खरेदी करायला पाहिजे. तर आय एम नॉट टू शुअर. मला नाही वाटत अमेझॉन असं करेल, पण हू नोस. तुम्हाला काय वाटतं ते खाली कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या मित्रांवर शेअर करा जे अमेझॉनवरती भरपूर बाईंग करत असतात त्यांना.